गेल्या काही दिवसात देशाच्या अर्थकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचे आवाहन केले आहे. पुढील 1 वर्ष सोन्याची खरेदी थांबवा. जागतिक युद्धजन्य परिस्थिती, परकीय चलनाची टंचाई आणि देशाची वाढती आयात या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारने सोन्यावरील आयात शुल्क थेट 15% पर्यंत वाढवले आहे. परंतु प्रश्न असा पडतो की सोन्याची खरेदी थांबवली तर लग्न सराईचे काय आणि देशातील ज्वेलरी उद्योगाचे काय? या समस्येवर आता देशातील सर्वात मोठा उपाय म्हणून पुढे येत आहे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम, म्हणजे सोनं ठेव योजना. तर नेमकं कशा प्रकारे तुमच्या लॉकरमध्ये पडलेले सोने देशाची अर्थव्यवस्था बदलू शकते आणि तुम्हाला घरात बसून त्यावर व्याज कसे मिळवून देऊ शकते? तर चला, सध्या संपूर्ण देशात सोने खरेदी प्रकरणावरून चर्चेत आलेल्या या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम बद्दल सर्व काही सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, आपला देश भारतात सोन्याला केवळ एक धातू मानले जात नाही, तर ती आपली संस्कृती, परंपरा आणि संकट काळातील सुरक्षा आहे. जागतिक अहवालानुसार भारतीय कुटुंबाकडे आणि मंदिरांमध्ये तब्बल 25,000 टन सोने निष्क्रिय म्हणजेच आयडल गोल्ड पडलेले आहे. दुसरीकडे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने तब्बल 71.98 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 6 लाख कोटी रुपये खर्च करून परदेशातून सोने आयात केले. कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल नंतर सोने ही भारताची दुसरी सर्वात मोठी आयात आहे. यामुळे देशाचे परकीय चलन म्हणजेच फॉरेन एक्सचेंज वेगाने बाहेर जात आहे आणि रुपया कमकुवत होत आहे. हीच चिंतेची बाब ओळखून पंतप्रधानांनी खरेदी थांबवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल म्हणजेच GJC आणि इतर मोठ्या संस्थांनी सरकारकडे एक ठोस पर्याय ठेवला आहे. तो म्हणजे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अर्थात GMS बद्दल लोकांमध्ये जागृती करणे. परंतु तुम्हाला सर्वांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल की ही योजना नेमकी कशा प्रकारे काम करते. चला, हे देखील समजून घेऊया. मित्रांनो, या प्रक्रियेसाठी सर्वात प्रथम जवळ असलेली सोन्याची दागिने, नाणी किंवा बिस्किटे तुम्ही कोणत्याही अधिकृत बँक जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक अशा ठिकाणी जमा करू शकता. परंतु यासाठी कमीत कमी 10 ग्रॅम एवढ्या सोन्याची मर्यादा असते. बँकेच्या कलेक्शन सेंटरवर तुमच्या सोन्याची शुद्धता तपासली जाईल, म्हणजेच तुमच्या जवळ असलेले सोने हे खरे आहे की खोटे याची तपासणी केली जाईल. त्यानंतर हे सोने वितळून त्याचे रूपांतर गोल्ड ब्रिक्स म्हणजे सोन्याच्या विटांमध्ये केले जाईल. परंतु मित्रांनो, अशातच प्रश्न पडतो की या सर्वांमध्ये नेमके आपल्याला काय मिळेल? तर मित्रांनो, या सोन्याच्या बदल्यात तुम्हाला गोल्ड डिपॉझिट सर्टिफिकेट मिळते. आता सध्याच्या शॉर्ट टर्म बँक डिपॉझिटनुसार तुम्हाला जवळपास 1 ते 2 वर्षात तुम्ही जमा केलेल्या सोन्यावर वार्षिक व्याज मिळायला सुरुवात होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेमार्फत जे व्याज तुम्हाला मिळेल आणि सोबतच तुम्ही जमा केलेल्या सोन्याच्या किमतीत होणारी वाढ यावर तुम्हाला कोणताही कॅपिटल गेन टॅक्स किंवा इन्कम टॅक्स लागत नाही. जेव्हा या योजनेची मुदत संपेल त्यानंतर तुम्ही सोन्याच्या त्यावेळी असलेल्या किमतीनुसार पैसे घेऊ शकता किंवा शुद्ध सोन्याच्या विटा देखील परत घेऊ शकता. ज्वेलरी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते फक्त सोन्याची खरेदी बंद केल्यामुळे जवळपास 50 लाख कारागीर आणि या उद्योगावर आधारित असलेले छोटे व्यापारी मोठ्या अडचणीत येऊ शकतात. म्हणूनच आता देशातील सर्व घरांमध्ये पडलेले जवळपास 25,000 टन सोने अर्थव्यवस्थेत आणणे हाच आता एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून या योजनेतून देशासाठी होणारे काही महत्त्वपूर्ण फायदे देखील सांगितले गेले आहेत. तर चला, एकदा त्यांच्यावर देखील नजर टाकूयात. सर्वप्रथम आयात कमी होणार. जर या योजनेमार्फत भारतीय बँकांनी तर तेच सोने रिझर्व्ह बँक ज्वेलर्सला कर्जावर देऊ शकते. यामुळे परदेशातून भारतात सोने आयात करण्याची गरज पडणार नाही. द्वितीय, परकीय चलनाची बचत. या योजनेमुळे देशाचे अब्जावधी डॉलर्स देखील वाचतील, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. सोबतच करंट अकाउंट डिफिट देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. तृतीय, सोन्याचा उत्पादक वापर. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून जे सोने घरांमध्ये पडून होते ती आता देशाच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी वापरले जाईल. आता ही योजना म्हणजे सर्वसामान्यांसाठी दुहेरी फायदा आहे. तर चला, अगदी सोप्या भाषेत तेही समजूया. जर तुमच्याकडे लग्नातील जुने दागिने आहेत जे तुम्ही वापरत नाही
लॉकरमध्ये ठेवल्यामुळे या दागिन्यांवर तुम्हाला शुल्क भरावे लागते आणि घरात ठेवल्यावर चोरीची भीती असते. परंतु जर तुम्ही हे सोने गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अंतर्गत बँकेत ठेवले तर ते पूर्णपणे सुरक्षित राहील. त्यावर तुम्हाला दरवर्षी व्याज मिळेल आणि सोबतच सोन्याचा भाव वाढता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य देखील वाढेल. परंतु या सर्व योजनेत एक भावनिक अडचण आहे. भारतीय कुटुंबांमध्ये दागिन्यांशी भावनिक नाते जोडलेले असते. बँकेत हे सोने जमा केल्यानंतर ते वितळवले जाते. त्यामुळे तुमचे दागिने मला डिझाईनमध्ये परत मिळणार नाहीत, तर ते सोन्याच्या विटा किंवा पैसे स्वरूपात मिळतील. हीच अडचण दूर करण्यासाठी आता ज्वेलर्स असोसिएशनने इलेक्ट्रॉनिक गोल्ड युनिट आणि ज्वेलर्स एकात्मिक मॉडेल सादर केले आहे, ज्यामुळे लोकांना त्यांच्या स्थानिक आणि विश्वासातील सोनारांकडे सोने जमा करता येईल. तर मित्रांनो, देशाचा फायदा आणि वैयक्तिक फायदा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाचा सन्मान करत नवीन सोने खरेदी करण्याऐवजी आपल्याकडे असलेले जुने सोने अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात आणण्याची हीच ती योग्य वेळ आहे. कारण गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम केवळ एक गुंतवणूक योजना नाही, तर आत्मनिर्भर भारत बनवण्याकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती सध्या चर्चेत असलेल्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम संदर्भातली. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील तुमच्या घरातील सोने बँकेत जमा करणार आहात का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.